करमाळा तालुक्यामध्ये प्रथमच झाली वेदनाविरहित प्रसूती। करमाळा तालुक्यातील कृष्णा हॉस्पिटल येथे प्रथमच तालुक्यामधील पहिली वेदनाविरहित प्रसूती झालेली आहे। सदरील प्रसूती ही दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता हळगाव येथील सीमा वाघमोडे यांची सुखरूप व वेदनाविरहित प्रसूती झालेली आहे। सदरील प्रसूतीविषयी अधिक माहिती देताना बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे यांनी सांगितले की कोणत्याही महिलेची प्रसूती होत असताना किंवा एका बाळाला नवीन जन्म देत असताना या सर्व प्रक्रियेमध्ये संबंधित महिलेचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो। परंतु हीच प्रसूती जर वेदनाविरहित झाली तर महिलेला सुद्धा बाळाची प्रसूती होत असतानाचा सुखद अनुभव घेता येतो किंवा प्रसूतीच्या वेदना असह्य होत असल्यामुळे कोणत्याही महिलेचे काही कारणास्तव सिझर केले जाते। या सर्व बाबी लक्षात घेऊन एपिड्युरल कॅथेटर सलाईन प्रसूती होणाऱ्या महिलेच्या कमरेला लावले जाते व त्या सलाईनद्वारे महिलेला प्रसूतीच्या वेदना होणार नाहीत याची दक्षता घेतली जाते। या सर्व प्रक्रियेमध्ये महिलेला कोणत्याही प्रकारची भूल दिली जात नाही, त्यामुळे या सर्व प्रक्रियेला कोणत्याही महिलेने घाबरण्याची गरज नाही, अशा प्रकारे डॉक्टर शिंदे यांनी सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर कविता कांबळे यांनी सुद्धा प्रसूतीविषयी बोलताना सांगितले की करमाळा तालुक्यामध्ये आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये वेदनारहित डिलिव्हरी झाली। ह्या डिलिव्हरीविषयी काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर कविता प्रमोद कांबळे। गेले 15 वर्ष कृष्णा हॉस्पिटलमध्ये आपण बऱ्याच डिलिव्हऱ्या केल्या आहेत। हजारों लाख जास्त संख्या झाली आहे। पण कालचा अनुभव अतिशय सुखद होता। एखादी लहान मुलगी जेव्हा नवीन लग्न होऊन येते आणि ती नंतर पहिल्यांदाच ती मातृत्व अनुभव करते, तर तिच्या मनात म्हणजे घरातले लहान मोठे थोर जे आहेत डिलिव्हरीबद्दल बरेच तिला सल्ले देत असतात। डिलिव्हरी होताना असं कर, तसं कर, व्यवस्थित कळा दे, घाबरू नको, हे सांगत असतात। पण ते कितीही केलं तरी दुखायला लागलं मात्र ती काही सहन करू शकत नाही। जसं आपण म्हणलो की सरांनी सांगितलं 20 हाडं मोडल्यावर जेवढ्या वेदना होतात तितक्या वेदना त्या 19-20 वर्षाच्या मुलीला आपल्याला सहन कराव्या लागतात, तेव्हा ती डिलिव्हरी होऊन बाळाला जन्म देऊ शकते। म्हणजे डिलिव्हरीची प्रोसेससुद्धा 20 तास चालते। पहिले 3-4 सेंटीमीटर हलकं पोट दुखते, त्याला आपण लेटेंट फेज ऑफ लेबर म्हणतो। तिथून पुढे ॲक्टिव्ह स्टेज ऑफ लेबर होते आणि मग ट्रान्झिशन ऑफ लेबर किंवा डिलिव्हरी ऑफ प्लेसेंटा होतं। तर ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जाताना तिला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या असह्य असतात आणि तिच्या कळा तिलाच घ्याव्या लागतात। डॉक्टर जरी मदतीला असले तरीही असिस्टेड लेबर असतो। कधीही डिलिव्हरीच्या कळा पेशंटनी सहन करून बाळ पुश केल्याशिवाय आपणही तिला काही मदत करू शकत नसतो। तर हाच नेहमी प्रत्येक वेळेस मला विचार यायचा की जर डिलिव्हरी दुखलीच नसती तर तो किती वेगळा अनुभव झाला असता आणि पेशंट किती चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करू शकली असती आणि पुढच्या पिढीला ती व्यवस्थित सल्ले देऊ शकत असते। तर हेच अनुभव आम्ही काल पाहिला। G3 होती, G3 P2 L2 म्हणजे 2 नॉर्मल डिलिव्हरी असतानासुद्धा तिची शारीरिक क्षमता इतकी कमी झाली होती डिलिव्हरीनंतर की तिला ते वेदना नकोच आहेत आणि सिझर करून टाका इतकं तिचं अतोकांतपणे ती सांगत होती की आमचं सेक्शन करून टाका। पण त्यानंतर डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर सुमित सर दुसऱ्या कुठल्या कारणाने आल्यानंतर आम्ही ठरवलं की हिला एक प्रयत्न करून पाहावा आणि खरंच सरांच्या एपिड्युरल कॅथेटरमुळे आणि या सगळ्या प्रोसिजर इतकी सुखरूपपणे स्टेज सरांनी कॅथेटर व्यवस्थित प्लेस केलं, त्याला मॉनिटरिंग व्यवस्थित केलं आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी हसत खेळत तिच्याशी बोलत झाली, याचा आम्हाला खूप आनंद झाला। सिझर झाल्यानंतर अशा प्रकारची नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर काय प्रॉब्लेम येतो किंवा तशी करता येईल? वजायनल बर्थ आफ्टर सेक्शन म्हणजे VBAC म्हणतात त्याला। त्याचे काही जर आपण व्यवस्थित त्याचे क्रायटेरियाज बघितले की निदान 3 वर्षाचा पहिल्या सिझर झाल्यानंतर पहिले 3 वर्ष तरी दुसऱ्या बाळंतपणामध्ये अंतर हवं आहे। तिचे सिझरचे टाके व्यवस्थित असायला पाहिजेत, बाकी तिचे काही कॉम्प्लिकेशन्स नसायला पाहिजेत की पाणी कमी आहे, बाळाभोवती 2 नाळ्याचे वेढे आहेत किंवा असे BP खूप वाढला आहे, असे जे कारण आपण रूल आउट केले तर तिला तो बऱ्याच वेळा आपण वजायनल बर्थ आफ्टर सेक्शन म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण प्रोत्साहन देऊ शकत असतो। तर हे सगळे माहिती लोकांपर्यंत की पहिलं सिझर झालं आहे म्हणून दुसऱ्यांदाही सिझर होणार ही जी गैरसमज आहे लोकांमध्ये तोही निघून जायला पाहिजे। पण त्याचे व्यवस्थित क्रायटेरिया तुमचे डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील, त्याप्रमाणे तुम्ही जर केले आणि फक्त वेदनांना घाबरून काही लोक सिझर करण्यासाठी इच्छुक असतात की पहिली नॉर्मल डिलिव्हरी असते आणि तरी पण ते दुखणं नको म्हणून ते सेकंड टाईम सेक्शनला प्लॅन करून येतात, मुहूर्त बघून येतात, तर ते सुद्धा आपण टाळू शकत असतो।
त्यामुळे वजायनल बर्थ आफ्टर सेक्शन आणि प्लॅन्ड डिलिव्हरी आपण हे एपिड्युरल अनेस्थेशियाने विदाऊट पेन प्लॅन करू शकत असतो. कॅथेटरमुळे तिला दुखायचं कमीच होते, वेदना कमी होतात. कॅथेटरमधून जे इंजेक्शन देतो त्याने तिच्या वेदना कमी होतात. पण लॉंग टर्म खूपच जास्त विचार केला तर एखाद्या वेळेस त्या पाठीचं दुखणं, जे पेशंटला भीती बसलेली असते की माझ्या पाठीला कॅथेटर टाकलं, हे तिच्या मनात असते, त्यामुळे तिला एखाद्या वेळेस थोडासा बॅकएकचा प्रॉब्लेम होऊ शकत असतो. पण पर से कॅथेटरने काहीसुद्धा प्रॉब्लेम होत नाही. परदेशी आणि इव्हन आपल्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी हे सर्रास वापरलेलं प्रोसिजर आहे, सेफ प्रोसिजर आहे आणि म्हणूनच त्याला प्रोत्साहन देणं आपल्याही भागात ते गरजेचं आहे. पेशंट जी ती म्हणत होती, तिचे जे उद्गार होते की मला आता मरू द्या, मला आता सिझर करा, हे जे तिचे वेदनामुळे होणारे तिचे जे रिॲक्शन्स होते ते सोडून मला आता खूप बरं वाटतं आहे, मला आता काही अडचण नाही, 90% नाही 100% माझा त्रास कमी झाला आहे. आणि ती आम्हाला मदत करत होती. तिला जसं आपण मशीन NST म्हणून जी मशीन असते त्याच्यात आपल्याला त्याचं मॉनिटरिंग करून तिला जशाच कळा येऊ तसं आपण तिला कळ देण्यास सांगत होतो. असं नाही की आपण तिच्या कळा बंद केल्या, तिच्या कळा होत्या, फक्त तिला जाणवत नव्हत्या. त्यामुळे ती कळ पण द्यायला मदत करत होती, बेबी पुश करायला मदत करत होती. व्यवस्थित तिने प्रोसिजर फॉलो केली, आरडाओरडा करत नव्हती, उड्या मारत नव्हती. जे की कॅथेटर टाकायच्या आधी किंवा अनेस्थेशिया एपिड्युरल द्यायच्या आधी जे तिचा सगळा त्रास होता तो पूर्णपणे कमी होऊन कोऑपरेट करून तिला 9:24 रात्री एकदम सुखरूप डिलिव्हरी होऊन 3 किलोचं मुलगा जन्मला तिचा. तर एकदम छान आहे, बाळ आणि आई दोघेही एकदम सुखरूप आहेत. हा वेदनारहित डिलिव्हरी हा प्रकार असा आहे की जो त्या स्त्रीला अनुभव होता मागच्या नॉर्मल डिलिव्हरीचा, की आपल्याला खूप कळा आल्या होत्या, खूप त्रास सहन झाला होता. त्यामुळे ह्या डिलिव्हरीमध्ये पण आपल्याला ते सहन करावं लागणार आहे. त्याच्यामुळे एक मनात जी भीती होती ती आम्ही दूर केली. एक छोटंसं कॅथेटर असतं जे आम्ही पाठीमध्ये टाकतो, ज्याच्याने की फक्त आम्ही तिच्या वेदना कमी करतो, कळा कमी करत नाहीत. त्यामुळे ती जी सहनशक्ती आहे ती अजून वाढते. त्यानंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रोत्साहन मिळते त्या गोष्टीमुळे. आणि त्याशिवाय तो एक प्रवास जो आहे तो दुःखद न होता तो सुखद होतो. ती गोष्ट ती एन्जॉय करता येते. सतत ते दुःखाचा आणि त्रास होईल, आपल्याला सिझरच करावं लागेल ही जी मनात भावना आहे ती निघून जाते. त्यामुळे जे आपण कॅथेटर पाठीमध्ये टाकतो, ज्याला आपण इपिड्युरल कॅथेटर असं म्हणतो, त्यामध्ये आपण भूल देऊन सिझर देखील करू शकतो. ठीक आहे. हे जे कॅथेटर आम्ही टाकतो हे साधारण आम्ही 3 दिवस ठेवतो. त्यात आम्ही फिक्स डोसेस देतो पेशंटला, ज्याच्याने की फक्त वेदना कमी होतील. ते डोसेस आम्ही पेशंटला 24 तासपर्यंत कंटिन्यू करतो. ज्या पेशंटमध्ये आम्हाला वाटलं की पेन टॉलरन्स फार कमी आहे त्यांना आम्ही पुढे 3 दिवसपर्यंत देऊ शकतो. यदा कदाचित आपल्याला असं गरज पडत आहे की आपल्याला पेशंटला सिझरमध्ये घ्यावं लागेल, तर सिझरसाठी देखील या कॅथेटरमधूनच आपण औषध देऊन सिझर पण करू शकतो. आणि सिझरला पण होणारं जे पेन आहे, जे ते वेदना आहेत ते आपण कमी करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर मनोज शिंदे, मी भूलरोग तज्ज्ञ आहे आणि आता मी कॉटेज हॉस्पिटलला सध्या करमाळ्यामध्ये कार्यरत आहे. सदरील रुग्णाच्या वेदना ज्या होत्या तर त्याची पहिल्यांदा 2दा नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतरही तिसऱ्या वेळेस तिच्या ज्या प्रसूतीच्या वेदना होत्या त्या सहन करण्याच्या पलीकडे होत्या. ती पेशंट कुठल्याही प्रकारे त्यासाठी कॉपरेट करत नव्हती, तिला त्या सहन होत नव्हते. आणि पेशंटची पहिल्या डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे तिच्या नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता असतानाही पेशंटच्या वेदना सहन न करण्याच्या क्षमतेमुळे तिला सिझर करण्याची वेळ आली असते. परंतु सिझरमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, पुढचे त्याच्या पिशवीचे होणारा कमकुवतपणा पाहता मॅडमने आणि आम्ही त्याच्यासाठी त्याला वेदनारहित प्रसूतीसाठी नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले. त्या वेदनारहित प्रसूतीचा फायदा असा आहे की त्याच्यासाठी काही अशी खूप नॉर्मल डिलिव्हरीला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च वेदनारहित प्रसूतीसाठी येतो. फक्त कॅथेटरचे थोडेफार चार्जेस एक्स्ट्रा लागतात, त्याच्या व्यतिरिक्त काही अतिरिक्त पैसे त्याला खर्च करावे लागत नाहीत. त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा अत्यंत कमी आहेत, उलट त्याचे फायदेच जास्त आहेत. म्हणजे वेदनारहित प्रसूती हा एक सुखद अनुभव तर आहेच. त्याच्या व्यतिरिक्त जे पेशंटला हृदयाचे प्रॉब्लेम असतात, ज्यांचा BP वाढतो, ज्यांचे जेव्हा वेदना होतात आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करताना जेव्हा हृदयावर प्रेशर येऊन हार्ट फेल्युअरचे चान्सेस असतात ते या गोष्टीमुळे कमी करता येतात. उलट तोट्यांपेक्षा जे फायदे खूप असंख्य आहेत ह्या प्रोसिजरचे. मला सांगायला आनंद होतो आहे की अशा पद्धतीच्या प्रसूती फक्त पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्येच मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच होत होत्या. परंतु कांबळे मॅडमच्या सहकार्याने आज
करमाळा तालुक्यासारख्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा ही वेदनारहित प्रसूती करण्याचा मान मॅमने आम्हाला दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. आणि अशा पद्धतीच्या प्रसूती इथून पुढे या इन्स्टिट्यूटला वारंवार होत राहतील. आणि त्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही त्या वेदनारहित प्रसूतीचा अवश्य लाभ घ्या. तुमचं नाव काय? सीमा प्रभू वाघमोडे, कुठले आहेत तुम्ही? हळगाव. हळगाव. डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या आधी काय त्रास होत होता? हो, कळा येत होतं, दुखत होतं म्हणजे खूप. ते डॉक्टरने जे पाठीला जे तुमच्या सलाईन लावलं होतं, कॅथेटर लावलं होतं, त्यानंतर काय त्रास? फक्त म्हणजे असं कळा दुखल्या नाही जाणवल्या, पोट कडक झालं फक्त. म्हणजे असं काय दुखलं? दुख नाही. ह्याच्या आधी ज्या तुम्हाला जे वेदना होत होत्या डिलिव्हरीच्या वेळेस, ती ह्या वेळेस झाल्या का तशा? नाही झाल्या. जाणवल्या पण अशा झाल्या म्हणजे असं जसे आधीच्या जशा वेदना झाल्या तशा आता यावेळेस नाही नाही. का? मग ह्याविषयी काय सांगाल नेमकं? मग असं करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे. तुम्हाला कल्पना दिली ती याविषयी? हो, दिली ती. म्हणजे फक्त हे होईल म्हणजे जाणवेल पण वेदना होणार नाहीत. बरं. करमाळा तालुक्यातल्या पहिल्या महिला आहेत तुम्ही अशा प्रकारे म्हणजे वेदना न होता डिलिव्हरी होणार आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, चांगलं आहे असं म्हणजे. दुसऱ्या महिलांनी करायला पाहिजे का? हो. बाळ कसं काय आता? छान. किती भरले बाळाचं वजन? 2.25 किलो. होय. व्यवस्थित आहे. हो. परंतु करमाळा तालुक्यात जामखेड तालुक्यात ही सुविधा नव्हती आणि ते मॅमने आपल्याला उपलब्ध करून दिली. त्या पहिल्या महिला आहेत की, आणि त्या महिला असल्यामुळे त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिली. त्यांना त्या गोष्टीची जाणीव होते, वेदनांची जाणीव होती. त्यामुळे चांगलं झालं या गोष्टीच्या बाबतीत. काल परवा मागल्या आठवड्यात विषय झाला, महिन्याचा पासून विषय झाला. तुम्ही मुंबईला आहेत म्हणून आमचं म्हणजे आपले बघंदाज समाज मुंबईला आहेत म्हणून गावात बोलवलं का